नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील 110 ते 118 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा रायांनी आपल्याला भक्ती 4 प्रकारातून प्रगट होते ते दाखवलं. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी ह्या 4 प्रकारातनं भक्ती प्रगट होते. ह्या 4ही प्रकारांमध्ये आपण जर डोकवून पाहिलं तर वर बघायला हे 4ही प्रकार वेगवेगळे आहेत, परंतु कुठे ना कुठेतरी ते एकमेकांशी जोडलेले आहेत. ह्या प्रकारातला श्रेष्ठ प्रकार म्हणून ज्ञानी भक्त आहे. आता त्याविषयी ज्ञानोबा राय मार्गदर्शन करतात. ज्ञानोबा राय म्हणतायत, तेथ आरतू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणा वया लागी भजे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. आर्त, आर्त ह्या शब्दामध्ये व्याकुळता आहे, एक वेदना आहे, एक दुःख आहे. ते नाहीसं करण्यासाठी, नाहीसं व्हावं म्हणून परमेश्वराचं भजन केलं जातं आणि त्यातूनच भक्तीलाही सुरुवात होते. काही वेळा उत्सुकता उत्कंठेला पोचते. माझ्या आयुष्याचं तात्पर्य काय आहे? हे जग, हे आजूबाजूला जे चाललंय, हे काय आहे? याची सुरुवात कुठून झाली? या जगाचं स्वरूप काय आहे? अशा एक ना अनेक गोष्टींमुळे मनामध्ये उत्कंठा वाढत जाते आणि त्यातूनच आपण उत्तर शोधायला लागतो आणि शेवटी परमेश्वर स्वरूपालाच जाऊन मिळतो. ती जिज्ञासा सुद्धा त्यामुळे भक्तीच्या प्रकारातच मोडते. काही वेळा आपल्याला आपल्या स्वतःसाठी काहीतरी हवं असतं. आपल्या इच्छांची पूर्तता व्हावी ही आपली इच्छा असते आणि त्यावेळी आपल्यापेक्षा विशेष अशी काही शक्ती आहे, त्या शक्तीची आराधना केली जाते, उपासना केली जाते. त्यातून भक्तीला सुरुवात होते, ती अर्थार्थी भक्ती. त्यानंतर मग चौथी याच्या ठाई काहींची करणे नाही, म्हणोनी भक्तू एकुपाही ज्ञानी आजो. आणि चौथा भक्तीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काहीच विशेष स्वतःसाठी केलं जात नाही. जे काही असतं ते त्या परमेश्वरासाठीच, स्वतःसाठी असं काहीच नाही. उगीचच आनंदाने प्रेमाने परमेश्वराची साधना केली जाते, भजन केलं जातं. अशा भक्ताला ज्ञानी भक्त म्हटलेलं आहे. आणि अशी परमेश्वरालाच विषय करून परमेश्वराची भक्ती होणारी एकच भक्ती, ती ज्ञानी भक्ती. म्हणून भक्तू एकोपाही ज्ञानी आजो. ह्या ज्ञानी भक्तीचं स्वरूप काय? काय घडतं? खूप मजा घडते, पारमार्थिक मजा, पारमार्थिक आनंद घडतो. एक प्रकारचा तो सोहळा आणि उत्सवच घडत असतो. जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेद भेदांचे कडवसे, मग
मीची जाहाला समरसे आणि भक्तुही तेवींची. परमेश्वरासाठी परमेश्वराचंच भजन करायचंय. एवढंच काय ते ज्ञान, एवढीच काय ती आठवण राहते, परंतु त्या ज्ञानाच्या प्रकाशात काय घडतं, तर स्वतःला विसरून जायला होतं. मी वेगळा, परमेश्वर वेगळा, हे वेगळं पण नाहीसं व्हायला लागतं. फिटले भेद भेदांचे कडवसे. आणि त्या ठिकाणी त्या ज्ञानाच्या प्रकाशात आपण आपल्या आराध्य देवतेमध्येच समरस व्हायला लागतो. ती समरसता अखंडित राहते आणि ती राहिली तरी सुद्धा त्या ज्ञानाच्या प्रकाशातच आपल्याकडनं परमेश्वराचं भजनही घडत राहतं. आपल्याला आपलं भक्तीपणही जपता येतं. मग मीची जाहाला समरसे आणि भक्तुही तेवींची. भक्तीचाही आनंद परमेश्वराच्या कृपेने आपल्याला तो मिळत असतो. आता ज्ञानोबाराय एक उपमा देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, परी आणिकांची दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो. अहो, या ज्ञानी स्वरूप भक्तीबद्दल काय सांगावं. एखादा स्फटिक पाण्यामध्ये ठेवला तर तो पाणीच होऊन जातो, तो ओळखता येत नाही. परंतु ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या अंतःकरणात पडला, त्याची नजर सूक्ष्म झालेली असते आणि जे इतरांना दिसत नाही, जे अगदी मिसळून गेलाय, जणू काही तो स्फटिक पाण्यामध्ये मिसळून गेलाय. आता तो पाण्यापेक्षा वेगळा नाहीच, तो स्फटिक म्हणजे जणू चैतन्य आहे. तेही सगळ्या आकारांमध्ये, रूपांमध्ये, गुणांमध्ये, प्रत्येक वस्तुमात्रामध्ये मिसळून गेलेलं आहे, पण ते दिसत नाही. पण ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी ज्ञानाचा जो प्रकाश प्रगट झालाय, त्या प्रकाशात त्याला तो स्फटिक म्हणजे ते चैतन्यच दिसत असतं. अशी त्या ज्ञानी भक्ताची कौतुक करण्यासारखी आश्चर्यकारक स्थिती असते. पुढे या स्थितीबद्दल अजून उपमा देऊन आपल्याला ज्ञानोबाराय सांगतात. ते म्हणतात, या ज्ञानी भक्ताचा व्यवहार कसा चालू असतो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला. अहो, हा ज्ञानी भक्त जरी माझ्याशी एकरूप झाला, जरी ऐक्या आला, तरी त्याचं भक्ती पण कुठेही मोडत नाही, त्याला धक्का लागत नाही. ज्याप्रमाणे वारा गगनामध्ये म्हणजेच आकाशामध्ये समरस होऊन जातो. मुळात वारा दिसत नसतोच, त्याचा स्पर्श जाणवतो. पण तो स्पर्श सुद्धा जाणवेनासा होतो. त्यावेळी जणू काही तो वारा त्या आकाशामध्ये एक रूप होऊन जातो, आकाशच होऊन जातो. पण तरी सुद्धा तो वारा आहे. वाऱ्याचं असणे पण जाणवून देतो. कसा? जेव्हा आपल्याला त्याचा स्पर्श होतो त्यावेळी. जरी पवन हलवुनी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. अहो, जर हलवून पाहिला आणि त्याचा स्पर्श झाला, त्यावेळी तो वारा आहे, आकाशापेक्षा वेगळा आहे, आकाशाहून वेगळा आहे असं जाणवतं. पण त्याचा स्पर्श झालाच नाही तर तो आकाश स्वरूपच होऊन राहिलेला असतो. हा एक सूक्ष्म फरक आहे. ही जी सूक्ष्मता आहे,
वारं आणि आकाशाचं जे नातं आहे, वारं आकाश झाल्यावर व्यापक होऊन त्याचं जे राहणं आहे, तसंच त्या ज्ञानी भक्ताचं आणि परमेश्वराचं असतं. वर वर पाहायला गेलं तर भक्तीचा प्रकार दिसतो, पण आतून परमेश्वर स्वरूपच. तैसे शरीरी हन कर्मे, तो भक्त ऐसा गमे, परी अंतरे प्रतिती धर्मे, मीची जाहला. जणू काही हा ज्ञानी भक्त शरीराच्या साह्याने जी कर्म करत असतो, ते त्याचं कर्म करणं म्हणजे जणू काही वाऱ्याचा स्पर्श होणं. परंतु अशा भक्ताचं अंतःकरण बघणं आवश्यक असतं, आणि अंतःकरणामध्ये तो ज्ञानाच्या प्रकाशामुळे माझ्याशी समरस झालेला असतो, ही त्याची प्रतीती असते, हा त्याचा अनुभव असतो. म्हणजे वर शरीराला धरून पाहिलं तर वारा, आणि आतमध्ये संपूर्ण आकाश. त्या परमेश्वराशी समरस झाला, मीची जाहला. अंतःकरणामध्ये त्या आत्मज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे, आणि ज्ञानाचेनी उजिडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसेंची म्हणे उचंबळला सांता. या भक्ती प्रेमातलं हे फार मोठं सूत्र ज्ञानोबारायांनी इथे सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, आतमध्ये अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे मी आत्मा, या देहात जो आत्मा आहे तोच तो आहे, तोच तो परमेश्वर आहे, ही त्याला प्रतीती आलेली असते. हे त्यांनी जाणलेलं असतं, आणि हे त्यांनी जे जाणलंय ते पाहून तो मी म्हणजे तो परमात्मा सुद्धा, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मी ही तैसेची म्हणे. तो मी म्हणजे तो परमात्मा सुद्धा असंच म्हणतो की माझा आत्मा कोण, तर हा भक्त. आणि भक्त काय म्हणतो, माझा आत्मा म्हणजे कोण, तर हा भगवंत. असं वारा आणि आकाशाचं जे एकरूप झाल्यानंतरचं नातं आहे, तेच नातं भक्त आणि भगवंताचं आहे. आणि भगवंत सुद्धा हेच अत्यंत उल्हासाने हेच म्हणतो, म्हणून मी ही तैसेंची म्हणे उचंबळला सांता. ह्या गोष्टीला ज्ञानोबाराय म्हणतात, ही गोष्ट कशी आहे, हा गा जीवा पहिली कडिली खुणे, हा गा जीवा पहिली कडिली खुणे, जो पावोनी वावरोही जाणे, तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय. अहो, ही गोष्ट अशी आहे, जीवाच्या पलीकडची खूण आहे. भगवंताशी समरस झाल्याचा जो अनुभव आहे, तो जीवाच्या पलीकडे जाऊन घेतलेला अनुभव आहे. पण तो अनुभव घेतल्यानंतर सुद्धा एक सामान्य जीवाप्रमाणे जो वावरू शकतो, जो वावरतो, तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय. अंतःकरणातनं जो समरस झालेला आहे तो केवळ देह आहे, यामुळे त्या समरस झालेल्या अनुभवापासून काही वेगळा होईल का. ज्ञानोबारायांना म्हणायचंय, देहामध्ये आहे म्हणून जे वेगळेपण दिसतंय ते वेगळेपण त्या समरस होण्याच्या कुठेही मध्ये येत नाही, अडथळा निर्माण करत नाही, त्या स्थितीला धक्का बसत नाही. जणू काही देहामध्ये असतानाच तो सर्व व्यवहारही करतो, वावरतो, आणि त्याचबरोबर अंतःकरणात समरसतेचा अनुभवही घेत असतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.